जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात पोलीस भरती 2024 संदर्भात प्रश्नसंच 3. या प्रश्नसंचामध्ये आपण लेखी परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांचा डिटेलमध्ये सराव करणार आहोत, ज्यामुळे आपण घर बसल्या पोलीस भरतीची तयारी करू शकतो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर काही विद्यार्थ्यांना रेल्वे भरती संदर्भात इंटरेस्ट असेल किंवा काही विद्यार्थी रेल्वे भरतीची परीक्षेची तयारी करत असतील, तर आपल्या यूट्यूब चॅनलवर रेल्वे भरतीचे देखील प्रश्नसंच सुरू आहेत. ते तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? पर्याय आहेत अ. वंदे मातरम, ब. जनगण मन, क. सारे जहाँ से अच्छा, ड. जय हिंद. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय गीत व राष्ट्रगीत या दोन्हींमध्ये फरक आहे. आपल्या भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे असून ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी संस्कृत भाषेत लिहिले होते, तर आपल्या भारताचे राष्ट्रगीत हे जन गण मन हे आहे, ते बंगाली भाषेत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते. या दोन्ही गीतांचा स्वीकार भारतीय संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी भारताचे राष्ट्रीय गीत व राष्ट्रगीत म्हणून केला होता. प्रश्न दुसरा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत अ. 15 ऑगस्ट 1947, ब. 26 जानेवारी 1950, क. 2 ऑक्टोबर 1952, ड. 1 मे 1960. आणि याचे उत्तर तर लहान मुलांना देखील माहिती असेलच की महाराष्ट्र राज्याची स्थापना पर्याय ड. 1 मे 1960 रोजी झाली होती. याच दिवशी गुजरात राज्याची देखील स्थापना झाली होती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यामागील इतिहास माहिती आहे का की 1960 पूर्वी गुजरात राज्य व महाराष्ट्र राज्य हे एकत्रच होते. या दोन्ही एकत्रित राज्यांना मुंबई राज्य किंवा बॉम्बे राज्य म्हणून देखील ओळखले जायचे. मुंबईच्या उत्तरेला गुजरात भाषिक लोक राहत होते, तर दक्षिणेला मराठी भाषिक लोक राहत होते. परंतु या दोघांमध्ये मतभेद सुरू झाले व हे मतभेद दंगलपर्यंत पोहोचले. त्यामुळे 1 मे 1960 रोजी हे दोन्ही राज्ये स्वतंत्र झाले व वेगवेगळे राज्य अस्तित्वात आले. मुंबईच्या उत्तरेला गुजरात राज्य तर दक्षिणेला महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 पासून अस्तित्वात आले. प्रश्न तिसरा, सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? पर्याय आहेत अ. पृथ्वी, ब. मंगळ, क. गुरु, ड. शनी. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. गुरु हा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. तसेच गुरुचा उपग्रह गॅनिमेड हा सौरमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे. गुरुच्या पाठोपाठ शनी हा सौरमालेतील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. तर बुध हा सौरमालेतील सर्वात लहान ग्रह आहे व बुध या ग्रहाला कोणताही उपग्रह नाही. प्रश्न चौथा, भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार कोण होता? पर्याय आहेत अ. कपिल देव, ब. सी.के. नायडू, क. सुनील गावस्कर, ड. सचिन तेंडुलकर. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. सी.के. नायडू हे भारतीय क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार होते. सी.के. नायडू यांचे पूर्ण नाव कोट्टारी कनकय्या नायडू असे होते. सी.के. नायडू यांचे संपूर्ण नाव कोट्टारी कनकय्या नायडू असे होते. त्यांना सी.के. नायडू देखील म्हटले जात होते. त्याचप्रमाणे रणजित सिंह जडेजा यांना भारतीय क्रिकेटचे जनक म्हणून ओळखले जाते, कारण रणजित सिंह जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वप्रथम क्रिकेट खेळले होते. ते भारतातील आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणारे पहिले भारतीय होते. रणजित सिंह जडेजा यांच्या सन्मानार्थच रणजी ट्रॉफी ही स्पर्धा घेतली जाते. भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे? पर्याय आहेत अ. पुणे, ब. दिल्ली, क. मुंबई, ड. बंगलोर. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. मुंबई या ठिकाणी भाभा अणुसंशोधन केंद्र आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र याला BARC असे देखील म्हटले जाते. BARCचा लॉंग फॉर्म भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर असा देखील होतो. डॉक्टर होमी भाभा यांनी या अणुसंशोधन केंद्राची स्थापना 1954 रोजी मुंबई येथे केली होती. तसेच हे अणुसंशोधन केंद्र हे भारतातील प्रमुख अणुसंशोधन केंद्रांपैकी एक आहे. म्हणून डॉक्टर होमी भाभा यांना अणुसंशोधन केंद्राचे जनक म्हणून देखील ओळखले जाते.
प्रश्न 6वा. भारतीय खेळाडू मिल्खा सिंग यांनी सर्वप्रथम कोणत्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले? पर्याय आहेत: अ. राष्ट्रकुल खेळ, ब. एशियन गेम्स, क. ऑलिम्पिक, ड. मॅरेथॉन. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ. राष्ट्रकुल खेळ. या स्पर्धेत सर्वप्रथम मिल्खा सिंग यांनी सुवर्ण पदक जिंकले. मिल्खा सिंग यांना भारतभर नव्हे तर जगभरात देखील ओळखले जाते. त्यांनी 1958 रोजी सर्वप्रथम राष्ट्रकुल खेळात सुवर्ण पदक जिंकले होते. त्यांना द फ्लाइंग सिख असे देखील ओळखले जाते. मिल्खा सिंग हे जेव्हा भारतीय सैन्यात कार्यरत होते तेव्हा त्यांना या खेळाबद्दल माहिती मिळाली व तेव्हापासूनच ते या खेळासाठी प्रेरित झाले व त्यांच्या पुढील वाटचालीस सुरुवात झाली. प्रश्न 7वा. सिंधू संस्कृतीच्या लोकांनी कोणत्या धातूचा वापर केला नाही? पर्याय आहेत: अ. तांबे, ब. लोखंड, क. कांस्य, ड. सोने. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. लोखंड. या धातूचा वापर सिंधू संस्कृतीच्या लोकांनी केला नाही. सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती म्हणून देखील ओळखले जाते. या सिंधू संस्कृतीचा म्हणजेच हडप्पा संस्कृतीचा जेव्हा शोध लागला तेव्हा असे माहिती पडले की या लोकांना फक्त सोने, चांदी, तांबे व कांस्य एवढेच धातू माहिती होते. त्यांना लोखंड हा धातू माहिती नव्हता किंवा त्या धातूबद्दल काही देखील माहिती मिळाली नाही. धातूसोबतच कधीकधी असा देखील प्रश्न विचारला जातो की सिंधू संस्कृतीतील लोकांना किंवा हडप्पा संस्कृतीतील लोकांना कोणत्या प्राण्याबद्दल माहिती नव्हते. तर सिंधू संस्कृतीतील लोकांना घोडा हा प्राणी माहिती नव्हता. या हडप्पा संस्कृतीचे जेव्हा उत्खनन करण्यात आले तेव्हा असे माहिती पडले की हे लोक शेतीसोबतच गाय, बैल, म्हैस, मेंढ्या, कुत्रे, डुक्कर, उंट असे प्राणी पाळत होते. त्यांना घोड्या या प्राणीबद्दल माहिती नव्हते किंवा त्याचे अवशेष सापडले नाहीत. प्रश्न 8वा. पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? पर्याय आहेत: अ. विज्ञान, ब. क्रीडा, क. पत्रकारिता, ड. कला. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. पत्रकारिता. या क्षेत्रासाठी पुलित्झर पुरस्कार दिला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न रायगड पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता. तर पुढील वेळेस सेम असाच प्रश्न विचारण्यात येईल असे नाही. काही वेळेस पर्यायामध्ये किंवा प्रश्नामध्ये देखील फेरबदल असू शकतो. तर तुम्हाला माहिती हवे की पुलित्झर पुरस्कार हा फक्त पत्रकारितासाठीच न देता तो पत्रकारितासोबतच संगीत, कथा, काव्य, नाटक इत्यादी क्षेत्रात देखील दिला जातो. या पुरस्काराची स्थापना जोसेफ पुलित्झर या प्रकाशकांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या इच्छेनुसार कोलंबिया विद्यापीठाने देण्यास सुरुवात केली होती. प्रश्न 9वा. भारतीय संसदेत किती प्रकारची सभागृहे आहेत? पर्याय आहेत: अ. 1, ब. 2, क. 3, ड. 4. आणि या प्रश्नाचे उत्तर तर तुम्हा सर्वांना माहितीच असेल. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. 2. भारतीय संसदेत 2 प्रकारची सभागृहे आहेत. पहिली लोकसभा तर दुसरी राज्यसभा. या सभागृहांबद्दल आपण जरा डिटेलमध्ये माहिती पाहू. राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह आहे. याची स्थापना भारतीय संविधानातील कलम 80 नुसार करण्यात आली. या राज्यसभेमध्ये एकूण 250 सदस्य सभासद असू शकतात. त्यापैकी 238 सदस्य हे राज्य व केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात तर 12 राष्ट्रपतींकडून निवडले जातात. या सदस्यांचा कार्यकाळ हा एकूण 6 वर्ष एवढा असतो. तर या राज्यसभेचे उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर लोकसभा हे भारतीय संसदेतील कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाची स्थापना भारतीय संविधानातील कलम 81 नुसार करण्यात आली. या लोकसभेचे एकूण 552 सदस्य सभासद असू शकतात व त्यांची निवड हे जनतेकडून केली जाते. या सदस्यांचा कार्यकाळ हा एकूण 5 वर्ष एवढा असतो. तर या 552 सदस्यांपैकीच एका सदस्याची निवड या लोकसभेचे सभासद म्हणून केली जाते. या लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना खासदार असे म्हणतात. तर विधानसभा व विधान परिषदेच्या सभासदांना आमदार असे म्हणतात. तुम्हाला जर लोकसभा व राज्यसभा यांसारखेच विधान परिषद व विधानसभेच्या बद्दल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्याबद्दल देखील अशी डिटेलमध्ये माहिती घेऊ. जर लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये एखादे विधेयक मंजूर करण्याबाबत मतभेद झाले तर या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक घेतली जाते. ही संयुक्त बैठक घेण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना असतो.
भारत स्वतंत्र झाल्यापासून अशी संयुक्त बैठक फक्त 3 वेळा बोलावण्यात आली होती. पहिली 1961 रोजी हुंडाबंदी विधेयकासाठी, दुसरी 1978 रोजी बँकिंग सेवा आयोग विधेयकासाठी, तर तिसरी 2002 रोजी दहशतवाद प्रतिबंध विधेयक याच्यासाठी ही संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती. प्रश्न 10वा. आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय आहेत: अ. 21 मे, ब. 21 जून, क. 15 जुलै, ड. 1 ऑगस्ट. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यासाठी ठराव संमत केला. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, त्यामुळे त्यांनी हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवसासाठी निवडला. याची संकल्पना भारताचे सध्याचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघासमोर सर्वप्रथम मांडली होती. प्रश्न 11वा. पृथ्वीचा सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पर्याय आहेत: अ. अटलांटिक महासागर, ब. पॅसिफिक महासागर, क. हिंदी महासागर, ड. आर्क्टिक महासागर. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. पॅसिफिक महासागरालाच प्रशांतचा महासागर असे देखील म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, पॅसिफिक हा एवढा मोठा महासागर आहे की हा एकटाच महासागर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या 1/3 एवढा भाग व्यापतो. पृथ्वीवर एकूण 5 मोठे महासागर आहेत व 7 समुद्र आहेत. त्यापैकीच पॅसिफिक हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे, तर आर्क्टिक हा पृथ्वीवरील सर्वात लहान महासागर आहे. या महासागरांमधीलच एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हिंदी महासागर यालाच आता भारतीय महासागर असे देखील नाव देण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेत या संदर्भात देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न 12वा. चंद्रयान-3 मोहिमेतील वापरण्यात आलेल्या रोव्हरचे नाव काय होते? पर्याय आहेत: अ. विक्रम, ब. चांद्रिका, क. प्रज्ञान, ड. विक्रमादित्य. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. प्रज्ञान. चंद्रयान-3 मोहिमेतील रोव्हरचे नाव प्रज्ञान असे होते, तर लँडरचे नाव विक्रम असे होते. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील इस्रो या संस्थेने एकूण 3 चंद्रयान मोहिमा राबवल्या होत्या. या तिन्ही चंद्रयान मोहिमेचे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून करण्यात आले होते. पहिली चंद्रयान मोहीम 22 जुलै 2019 रोजी राबवण्यात आली. याला चंद्रयान-1 असे नाव देण्यात आले. तर चंद्रयान-2 हे 22 ऑक्टोबर 2008 रोजी प्रक्षेपित करण्यात आले. तर चंद्रयान-3 हे 14 जुलै 2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आले. प्रश्न 13वा. माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ या पुस्तकाचे लेखक कोण होते? पर्याय आहेत: अ. महात्मा गांधी, ब. जवाहरलाल नेहरू, क. सरोजिनी नायडू, ड. सुभाषचंद्र बोस. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. महात्मा गांधी हे माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ या पुस्तकाचे लेखक होते. यालाच मराठीमध्ये माझे सत्याचे प्रयोग असे देखील म्हटले जाते. हे महात्मा गांधींनी त्यांच्या जीवनावर लिहिलेले एक आत्मचरित्र आहे. तर महात्मा गांधींनी सर्वप्रथम हिंद स्वराज हे पुस्तक लिहिले होते. प्रश्न 14वा. वॉर अँड पीस हे पुस्तक कोणी लिहिले आहे? पर्याय आहेत: अ. लिओ टॉल्स्टॉय, ब. जॉर्ज ऑरवेल, क. विल्यम शेक्सपियर, ड. मार्क ट्वेन. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. लिओ टॉल्स्टॉय यांनी वॉर अँड पीस हे पुस्तक लिहिले होते. लिओ टॉल्स्टॉय हे एक रशियन लेखक होते. त्यांनी रशिया व नेपोलियन यांच्या युद्धादरम्यान रशियन लोकांच्या जीवनावर लिहिलेली ही एक कादंबरी होती. प्रश्न 15वा. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहेत: अ. 1526, ब. 1556, क. 1761, ड. 1857. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. 1761 रोजी पानिपतची तिसरी लढाई झाली. विद्यार्थी मित्रांनो, पानिपतच्या युद्धाबद्दल आपण शालेय जीवनापासून इतिहासामध्ये वाचले आहे. पानिपत हे ठिकाण युद्धाच्या दृष्टीने परिपूर्ण असे होते, कारण तिथे युद्धासाठी लागणारी मोकळी जागा ही मोठ्या प्रमाणात होती. तसेच सैन्यासाठी व युद्धात वापरण्यात आलेल्या प्राण्यांसाठी पाण्याची वगैरे सोय होती. त्यामुळे इथे मोठमोठी युद्धे व्हायची. पानिपतमध्ये एकूण मोठी 3 युद्धे झाली होती. पहिले युद्ध 21 एप्रिल 1526 रोजी इब्राहिम लोदी व बाबर यांच्यामध्ये झाले होते. या युद्धामध्ये बाबर विजयी झाले होते. तर दुसरे युद्ध 5 नोव्हेंबर 1556 रोजी हेमचंद्र विक्रमादित्य, ज्यांना हेमू म्हणून ओळखले जायचे,
ते त्यांच्यामध्ये व अकबर सैन्यांमध्ये झाले होते. त्यामध्ये अकबर सैन्य विजयी ठरले होते. यामध्ये अकबराने स्वतः भाग घेतला नव्हता. तर तिसरे युद्ध 14 जानेवारी 1761 रोजी अहमद शाह अब्दाली व मराठा यांच्यामध्ये झाले होते. यामध्ये अहमद शाह अब्दाली हे विजयी ठरले होते. अशा प्रकारे पानिपत येथे 3 सर्वात मोठी युद्धे झाली होती. प्रश्न 16वा. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कोणता वंश क्षीण झाला? पर्याय आहेत अ. मुघल, ब. गुप्त, क. मराठा, ड. मौर्य आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ. मुघल. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य क्षीण झाले, कारण औरंगजेब हा मुघल वंशाचा एक बादशाह होता. औरंगजेबाला एकूण 3 मुले होती, परंतु त्यांच्यात बादशाह होण्याचे कौशल्य नव्हते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांच्यात सतत भांडणतंटे तसेच वादविवाद होत होते. त्याचा फायदा घेऊन मुघल साम्राज्यातील प्रशासकीय अधिकारी हे वेळेवर कर जमा करत नसत. तसेच दरबारातील अधिकाऱ्यांनी व मंत्र्यांनी स्वतःची मनमानी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुघल साम्राज्य हे हळूहळू कमकुवत होत गेले. या मुघल साम्राज्यामध्ये औरंगजेब व अकबर हे सर्वात जास्त राज्य करणारे बादशाह ठरले. यामध्ये अकबर हे दयाळू बादशाह म्हणून ओळखले जात होते, तर औरंगजेब हा एकदम क्रूर बादशाह म्हणून ओळखला जात होता. या मुघल साम्राज्यात अकबर व औरंगजेब या 2 बादशहांनी सर्वात जास्त राज्य केले, परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हे मुघल साम्राज्य कमकुवत होत गेले. प्रश्न 17वा. 1857च्या बंडाचा प्रारंभ कोठे झाला? पर्याय आहेत अ. कलकत्ता, ब. मेरठ, क. कानपूर, ड. लखनौ आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. मेरठ या ठिकाणी 1857च्या बंडाचा प्रारंभ झाला. 10 मे 1857 रोजी दिल्लीजवळील मेरठ छावणीमध्ये याची सुरुवात झाली. सैनिकांमध्ये असा गैरसमज निर्माण झाला की त्यांना दिली जाणारी काडतुसे ही गायी व डुकरांच्या चरबीपासून बनवलेली आहेत व त्यांना ती दाताने तोडावी लागत होती. त्यामुळे त्यांना हा प्रकार धर्माविरुद्ध वाटू लागला व त्यांच्यात असंतोषाची ठिणगी निर्माण झाली. परिणामी मंगल पांडे या सैनिकाने ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळी चालवून या बंडाची सुरुवात केली, ज्याला संपूर्ण सैनिकांनी पाठिंबा देत व दुजोरा दिला. हा उठाव मेरठमधून संपूर्ण भारतभर पसरत गेला व भारतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून राजा महाराजांनी यांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. हा उठाव अयशस्वी झाला, परंतु भारतीयांमध्ये स्वातंत्र्यासाठी एक आशा निर्माण करून गेला. प्रश्न 18वा. पुणे करार कोणी केला? पर्याय आहेत अ. महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस, ब. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी, क. जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल, ड. राजेंद्र प्रसाद आणि लाला लजपत राय आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झाला. हा करार 24 सप्टेंबर 1932 रोजी पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये झाला, म्हणून याला पुणे करार असे नाव देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती, परंतु महात्मा गांधी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला हे मान्य नव्हते. त्यामुळे महात्मा गांधी यांनी आमरण उपोषण सुरू केले. याचा परिणाम म्हणून या दोघांमध्ये पुणे येथे हा करार करण्यात आला. या करारानुसार वेगळा मतदारसंघ रद्द करून सामान्य मतदारसंघामध्ये दलितांना जागा मिळाली. यामध्ये प्रांतीय विधिमंडळात 148 तर मध्यवर्ती विधिमंडळात 10% जागा दलितांसाठी राखीव ठेवण्यात आली. प्रश्न 19वा. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले? पर्याय आहेत अ. 1919, ब. 1920, क. 1925, ड. 1930 आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ. 1919 रोजी म्हणजेच 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हे हत्याकांड झाले. हे हत्याकांड पंजाबमधील अमृतसर येथील जालियनवाला बाग येथे घडले होते. ज्याप्रमाणे कोरोनामध्ये कोरोनाची भयानक साथ पाहता सरकारने ठराविक लोकांपेक्षा जास्त लोक गोळा होण्यास बंदी केली होती, त्याचप्रमाणे 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांच्या मनात भीती निर्माण झाली होती की जर सर्व भारतीय एकत्र आले तर आपली सत्ता संपुष्टात येईल. म्हणून त्यांनी जमावबंदी करण्यास जमावबंदी कायदा लागू केला, तसेच रौलट कायदा देखील लागू केला.
असे म्हटले जाते की 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे शीख समाजाचा बैसाख मेळावा भरला होता. तेथे भरपूर प्रमाणात शीख समाज तसेच पंजाबमधील लोक गोळा झाले होते. परंतु ब्रिटिशांना वाटले की हे ब्रिटिशांविरुद्धच सभा भरवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी ब्रिटिश अधिकारी जनरल डायर यांनी सामान्य जनतेवर गोळीबार करण्यास आदेश दिला व हे जालियनवाला बाग हत्याकांड घडून आले. प्रश्न 20वा. सध्याचे इस्रोचे प्रमुख कोण आहेत? पर्याय आहेत: अ. डॉक्टर के. सिवन, ब. राकेश शर्मा, क. एस. सोमनाथ, ड. कल्पना चावला. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क. एस. सोमनाथ हे इस्रोचे सध्याचे प्रमुख आहेत. ते 12 जानेवारी 2022 पासून इस्रोचे 10वे चेअरमन म्हणून कार्य करत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुम्हाला जर काही प्रश्नांबद्दल शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मी त्याचे निरसन करण्याचे प्रयत्न करेल. तसेच तुम्हाला स्पर्धा परीक्षांबद्दल इतर काही प्रश्न असतील ते देखील कमेंटमध्ये विचारा, म्हणजे जेणेकरून मला तुमचे प्रश्न समजतील. तसेच आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकन देखील प्रेस करा, म्हणजे जेणेकरून जेव्हा केव्हा माझे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद.